शुभ श्रावणी मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत, की श्रावणी जी आहे ती आता स्वीटीची वाट लावणार आहे. एवढे दिवस स्वीटी शुभच्या कुटुंबाला फक्त त्रास देत होती. पण आता शुभच्या कुटुंबात श्रावणीची एंट्री झाली आहे आणि आता स्वीटीचे सगळे डाव उलटत आहेत. तुम्हाला माहितीच असेल स्वीटीचा भाऊ इंद्रनील ज्याने सानिकाला फसवलं, जी की शुभची बहीण आहे आणि तो इंद्रनील आता सानिकासोबत लग्न करायला नकार देतोय. आता मित्रांनो झालंय असं, की या गोष्टीची पेपरमध्ये बातमी छापून आली होती. श्रावणीनेच ती बातमी पत्रकाराला दिली होती आणि आता पोलीस लोक इन्व्हेस्टिगेशन करणार आहेत हे बघायला, खरोखर इंद्रनीलने सानिकाला फसवलं आहे का? कारण आपल्या भारतामध्ये काही कायदे आहेत, जे मुलींना, बायकांना संरक्षण देतात, अशा लोकांपासून जे मुलींचा वापर करतात व त्यांच्यावर अत्याचार करतात वगैरे, वगैरे. तर आता या गोष्टीचाच श्रावणीला फायदा करून घ्यायचा असतो. आता झालंय असं, की या सगळ्यामध्ये विश्वंभरची देखील श्रावणीला साथ मिळालेली आहे. हे सगळं कसं झालंय, कारण विश्वंभरने देखील स्वीटीला सांगितलं, की "तू डी टेस्टचा रिपोर्ट आणून द्यायचा मला. त्या डी टेस्टमधून तू सिद्ध करायचं, की इंद्रनील चा डी आणि सानिकाच्या पोटातल्या बाळाचा डी मॅच होतोय का? जर त्या दोघांचा डी मॅच झाला, तरच मी तुला तर मग मी तुला कामावरून काढून टाकेल आणि जर त्यांचा डी मॅच नाही झालं, तरच मी तुला कामावर घेईल." अशा पद्धतीने स्वीटी आता सगळीकडून अडकली आहे. दुसरीकडे आता श्रावणीने तुम्हाला माहितीच असेल पोलिसात कंप्लेंट दिली होती. रुद्रप्रताप आहे पोलीस ऑफिसर आणि त्या रुद्रप्रतापकडे पोलीस कंप्लेंट दिली होती, की त्या इंद्रनीलने माझ्या बहिणीला फसवलंय. आता त्या रुद्रप्रतापने काय केलं त्यांची कंप्लेंट तर लिहून घेतली. पण एक ऑफिशियल एफ-आय-आरची फाईल नाही बनवली. म्हणजे त्यांना एक एफ-आय-आरची फाईल अशी रजिस्टर करायची असते. पण तशी काही फाईल बनवलीच नाही त्याने. आणि आता जेव्हा मग श्रावणी पोलिस स्टेशनला येते आणि रुद्रप्रतापला विचारते, "एफ-आय-आरचं काय झालं?" तर मग त्याने एफ-आय-आर बनवलेलीच नसते. तो म्हणतो, "आमचे काही लीगल प्रोसिजर्स आहेत वगैरे, वगैरे. आम्हाला आधी सगळ्या कंप्लेंटची शहानिशा करू द्या. बघू द्या, की तुम्ही जे बोलले ते खरं आहे का? मग आम्ही एफ-आय-आर दाखल करू." अशा पद्धतीने आता रुद्रप्रतापचे नखरे चालू असतात. कारण रुद्रप्रतापला अलकनंदानेच कॉल करून बोलले, की "ए बाळा, ती श्रावणी येईल तुझ्याकडे, तिची कंप्लेंट लिहून घ्यायची नाही. कंप्लेंट लिहायचं, नाटक करायचं, पण खरोखर इन्व्हेस्टिगेशन करायचं नाही." अशा पद्धतीने अलकनंदाने रुद्रप्रतापला ऑर्डर देऊन ठेवली आहे. आता रुद्रप्रताप तर त्यांचा चेला, तो तर त्यांचंच ऐकणार. पण या सगळ्यामध्ये श्रावणी पण हुशार आहे. श्रावणीने काय केलं डायरेक्ट वरच्या कमिशनर ऑफिसरला बोलवून घेतलं. ते वरचे कमिशनर ऑफिसर रुद्रप्रतापच्या पोलिस स्टेशनमध्ये आलेले असतात आणि त्यांनी आता जेव्हा सगळा प्रश्न केलेला असतो, त्यांना समजलेलं असतं, रुद्रप्रतापने एवढी सेन्सिटिव्ह केस असूनही एफ-आय-आर लिहून घेतलेली नाहीये. आणि मित्रांनो, एखाद्या व्यक्तीने जर कंप्लेंट केली पोलिस स्टेशनमध्ये, तर त्या व्यक्तीने काही कंप्लेंट करू दे. पोलिसाचं काम आहे एफ-आय-आर लिहून घेणं. नंतर त्यावरती इन्व्हेस्टिगेशन करणं, मग ते सिद्ध करणं, की बरोबर आहे की नाही, ते सगळं कोर्टात होतं. पण पोलिसाचं काम आहे एफ-आय-आर लिहून घेणं. पण हा रुद्रप्रताप आहे, की त्या केसला पुढेच जाऊन देत नाहीये. कारण त्याला माहिती या केसमध्ये दोषी तर इंद्रनीलच ठरेल आणि याच टेन्शनमुळे आता रुद्रप्रताप त्याच्या हातात सगळं सूत्र ठेवत होता. आता कमिशनर ऑफिसर स्वतः आले त्या रुद्रप्रतापच्या पोलिस स्टेशनमध्ये आणि आता त्याला टेन्शन आलंय आपण काय करायचं? कारण श्रावणीने आता त्यांना सगळं सांगितलंय. त्या कमिशनर साहेबांनी सरळ रुद्रप्रतापला ऑर्डर दिली आहे. रुद्रप्रताप आत्ताच्या आता त्यांची एफ-आय-आर लिहून घ्यायची आणि आजच्या आज जाऊन त्या इंद्रनीलला अटक करून घेऊन या आणि तुम्हाला सगळे पुरावे देखील त्याचे काढायचे आहेत. त्याचे टेस्ट करून घ्यायचा आहे. आणि या गोष्टीमुळे आता रुद्रप्रतापची फाटलेली असते. तो पटकन जातो आणि स्वीटीला कॉल करतो आणि बोलतो. सॉरी रुद्रप्रताप नाही जात, पण त्याच्या तुम्हाला माहितीच आहे, की रुद्रप्रतापची माणसं आहेत त्या पोलिस स्टेशनमध्ये. तिकडचाच एक हवालदार आहे, जो स्वीटीसोबत मिळालेला आहे. पटकन जातो, स्वीटीला कॉल करतो, स्वीटीला सांगतो, "स्वीटी मॅडम, मी आता ऐकलं, की आमचे कमिशनर ऑफिसर आलेत आणि त्यांनी रुद्रप्रताप सरांना ऑर्डर दिली आहे, की लवकरात लवकर त्या इंद्रनीलला अटक करा." हे ऐकल्यावर आता स्वीटीच्या पायखालची जमीन सरकते. स्वीटी पटकन अलकनंदाला कॉल करते आणि बोलते, की "मॅडम काय चाललंय हे? तुम्ही बोलला होता माझ्या भावाला काय होणार नाही. मग आता काय झालं? तुम्ही म्हणला होता तुम्ही सगळं सांभाळून घ्याल, पण आता काय झालं? पोलीस येतायत आमच्या घरी इंद्रनीलला अटक करायला." आता अलकनंदाला टेन्शन येतं. ती म्हणते, "हे बघ, मी जो शब्द दिलाय तो पूर्ण करणारच. इंद्रनीलला काही होणार नाही. पण आता लवकरात लवकर तू त्याला घरातून बाहेर पाठव, शहराच्या बाहेर पाठव." स्वीटी लगेच मग तयार होते. ती लगेचच्या लगेच इंद्रनीलला कॉल करते आणि बोलवून घेते आणि म्हणते, "अरे बाळा, तू आहेस कुठे? लवकरात लवकर तुझं सामान भर आणि निघ इथून." कारण इंद्रनील म्हणतो, "मी का निघू?" मग स्वीटी सांगते, की "तुझ्या मागे पोलीस आलेत आणि ते तुला अटक करणार आहेत." आणि यामुळे आता इंद्रनील घाबरतो. लगेच बॅग-बिग भरतो, तयार होतो, एकदम टेन्शनमध्ये असतो आणि तेवढ्यातच
पोलिसांच्या गाडीचा आवाज येतो आणि त्याला लक्षात येतं, की आता बाहेर तर पोलीस आलेत. आता काय करायचं? तो बाहेर जाऊच नाही शकत. घरात लपला तर पोलीस लोकं सगळे झडती घेतील घराची. त्यामुळे त्याला आता खिडकी दिसते. स्वीटी म्हणते, "खिडकीतून उडी मारून जा." पटकन इंद्रनील खिडकीतून उडी मारून जातो. तेवढ्यातच पोलिसांसहित श्रावणी तिकडे येते. श्रावणी तिकडे आल्यावर स्वीटी मुद्दाम असं घाबरल्याचं नाटक करते. "पोलीस ऑफिसर तुम्ही इकडे काय करताय?" मग पोलीस म्हणतात, "आम्ही इकडे इंद्रनीलला अटक करायला आलोय." श्रावणी म्हणते, "लवकरात लवकर घराची झडती घ्या. हा घरातच कुठेतरी लपलेला असेल." तेव्हा स्वीटी असं घाबरण्याचं नाटक करते. म्हणते, "नका करू. तुमचा काही अधिकार नाहीये माझ्या घरात अशी झडती घेण्याचा." मग पोलिस ऑफिसर म्हणतात, "आमच्याकडे रिटर्न वॉरंट आहे. रिटर्न वॉरंट आहे. त्यावर लिहिलंय आमच्याकडे अधिकार आहे झडती घेण्याचा." आणि आता ला काहीच करता येत नाही. नंतर पोलिस ऑफिसर जेव्हा आत जातात रूममध्ये झडती घ्यायला, तेव्हा स्वीटी हसायला लागते. श्रावणी म्हणते, "का हसतीये?" तर स्वीटी बोलते, की "इंद्रनील इंद्रनील तर इकडे नाहीच आहे." मग श्रावणीच्या लक्षात येतं, अच्छा ती मुद्दाम घाबरल्याचं नाटक करत होती. पण इंद्रनील तर इकडे नाहीच आहे. तो आधीच पळून गेलाय. आणि आता मग श्रावणी बोलते, की "ठीक आहे. तू इंद्रनीलला इकडून घालवून लावलंय ना, ठीक आहे. मला घंटा काही फरक पडत नाही." सॉरी ते असं नाही बोलत, माझ्या तोंडून असं निघालं. ती असं म्हणते, की "मला काही फरक पडत नाही. मी त्या इंद्रनीलला शोधून काढणार. तू त्याला कुठेही ठेवलेलं असू, अख्ख्या शहरात कुठे ठेवलेलं असू, शहराच्या बाहेर कुठे ठेवलेलं असू, अख्ख्या जगात कुठेही त्यांनी लपू दे. पोलीस आज ना उद्या त्याला शोधून काढणार आहेत." आणि असं बोलून श्रावणी तिकडून निघून जाते. पण स्वीटी हसत राहते. पण स्वीटीला खरं तर टेन्शन आलेलं असतं. ती म्हणजे श्रावणी गेल्यानंतर ती आता तोंड पाडून बसते टेन्शनमध्ये, की यार हिने तर माझी वाट लावून टाकली आता. अशा पद्धतीची आता गोष्ट झालेली आहे. दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं, की जेव्हा श्रावणी घरी पोहोचते, तेव्हा नेहमीची किचकिच सुरू होते. तुम्हाला माहितीच असेल. श्रावणीला काय नाव पाडलंय त्या शुभूच्या आईने अ, नटमोगरे. हां, नटमोगरे. ती म्हणते, "अय नटमोगरे, काय नखरे आहेत तुझे? तू त्या तुझ्या नवऱ्याला बायकोचा बैल बनवून ठेवलाय आणि घरीच ठेवलंय त्याला. आता आमच्या घरातली भाजी वगैरे संपायला आली आहे. आता किराणा कोण भरणार?" आता शुभची आई फक्त चिडचिड करत असते. म्हणजे ती एवढी चिडलेली असते. रात्रीचं जेवणाचं ताट ती असं साईडला ढकलते आणि निघून जाते. साधं अन्नही ग्रहण करत नाही. म्हणजे शुभची आई फक्त नाटक नाही करत आहे, अशी मुद्दाम श्रावणीला त्रास नाही देत ते. ती स्वतःच आतून इतकी डिप्रेस्ड झाली, इतकी आतून तुटली आहे, की आता तिला स्वतः अन्न पण जात नाहीये पोटात. आणि अशा पद्धतीने आता श्रावणी शुभूची आई वागतीये. शुभूच्या आईला बघून मला असं वाटतंय यार किती इरिटेटिंग बाई आहे. पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर आपण समजू शकतो, की एका बाईने फक्त त्रासच सहन केला आयुष्यात. फक्त आणि फक्त त्रास सहन केलाय. म्हणजे किती वाईट गोष्टी एकानंतर एक जर एखाद्या फॅमिलीत घडत असले, तर एखाद्या माणसाची मेंटल हालत कशी होऊन जाईल आणि तशीच शुभूच्या आईची हालत झालेली आहे. तेव्हा मग श्रावणीने आता ठरवलंय, काही झालं तरी आता मी लवकरात लवकर यामधून मार्ग काढणार आहे. शुभला जर नोकरी नाही सापडली, मी स्वतः काम शोधेल आणि मी काम करेल आणि मी पैसे कमवेल. आता सकाळ-सकाळी जेव्हा शुभ विचार करत असतो या गोष्टीचा, श्रावणीसोबत बोलत असतो, की काहीतरी मार्ग काढला पाहिजे, पैशांची व्यवस्था केली पाहिजे. तेव्हा श्रावणी म्हणते, "1 मिनिट शुभ, तुला जर नोकरी मिळत नाही, मग स्वतःचा व्यवसाय तू सुरू करू शकतोस. तुला दुसऱ्यांकडेच काम करावं असं थोडी आहे ना." तर हे सगळं शुभला देखील पटतं. शुभ देखील बोलतो, "खरंच की." शुभूच्या बाबांचा टेम्पो आहे. शुभूचे बाबा भाडे व्हायचे कामं करायचे. भाड्याला टेम्पो द्यायचे आणि छान आहे बिझनेस हा म्हणजे यातून छान इन्कम होऊ शकतो. शुभू विचार करतो, की उद्याच्या उद्या, आजच्या आज मी हा टेम्पो दुरुस्त करतो आणि सगळं नीट करतो. मग आता मालिकेच्या पुढील भागात आपल्याला हेच बघायला मिळणार आहे, की शुभू भरपूर प्रयत्न करणार आहे. त्या टेम्पोला दुरुस्त करून टाकणार आहे आणि मालिकेत आपल्याला पुढे ट्विस्ट असा बघायला मिळतो, की जेव्हा तो टेम्पो फायनली दुरुस्त होतो, चालू होतो, तेव्हा शुभूची आई तिकडे येते आणि त्या टेम्पोमधली चावी काढून घेते. शुभूची आई असं बोलते, की "हा आमचा टेम्पो आहे. माझा आणि माझ्या नवऱ्याचा आहे. आम्ही आमच्या मेहनतीने घेतलाय, ठीक आहे. मग तुला जर हा टेम्पो वापरायचा असेल, तर मग आम्हाला दर दिवसाला ₹500 भाडं द्यावं लागेल टेम्पोचं. मग हा टेम्पो आम्ही तुम्हाला देऊ." आता मित्रांनो ₹500 भाडं ठेवलं या बाईने त्या टेम्पोचं, म्हणजे महिन्याचे ₹15,000. जर ₹15,000 द्यायचेच होते महिन्याचे, तर ई-एम-आयवरती नवीन टेम्पो येऊन जातो ना. तिला कशाला द्यायचे ₹500? पण काय आता शुभू तरी काय करणार, श्रावणी तरी काय करणार? ते म्हणतील आता ठीक आहे, देतो आम्ही तुम्हाला ₹500. आता या दोघांकडे एवढंच चॅलेंज आहे, की इकडे हिला ₹500 दिले, तर बाहेर जाऊन त्यांना अजून पैसे कमवायचेत पण. हां, कसं ते करणार आहेत. पण मित्रांनो, मी तुम्हाला बोललो होतो ना बरेचसे व्हिडिओज आधी, की शुभ आणि श्रावणी नक्की काही ना काही बिझनेस सुरू करतील. मला असं वाटलं होतं, की ते वडापावचा ठेला टाकतील किंवा असं काहीतरी टाकतील.
चहाचं वगैरे असं काहीतरी सुरू करतील मला वाटलं होतं. पण ठीक आहे त्यांनी टेम्पोचा बिझनेस सुरू केला छान आहे. टेम्पोच्या बिझनेसमधून छान इन्कम होऊ शकतो. दिवसाचे ₹1000 लोकांना कमवता येतात. महिन्याचे 30,000 रोज काम केलं तर. अशा प्रकारचा हा बिझनेस आहे. तर तुम्हाला काय वाटतं या सगळ्यावर तुमचं काय मत आहे नक्की मला कमेंट करून सांगा. ही सगळी जी जर्नी आहे ती खूप मस्त आहे. कशा पद्धतीने शुभ आणि श्रावणी शून्यातून त्यांचं विश्व उभं करतायत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्या शुभला माहितीच नाहीये की विश्वंभरची भरपूर प्रॉपर्टी त्याच्या नावावर झाली आहे. कारण तो त्यांचा जावई आहे. पण अलकनंदाचा हाच प्लॅन आहे, की शुभला सगळं करण्याच्या आधीच तिला शुभ आणि श्रावणीला सेपरेट करायचंय. पण बघूया सगळ्या गोष्टी कशा घडून येतात मालिकेत. या सगळ्यावर तुमचं काय मत आहे नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपण भेटूया मालिकेच्या पुढील भागात. पाहूया मालिकेत नवनवीन अजून काय काय घडतंय ते.